नमस्कार मंडळी. भगर आणि साबुदाण्याचं उपवासाचं पीठ बनवण्यासाठी इथे मी बरोबर 1 किलो भगर किंवा ज्याला वरई म्हणतात ती 1 किलो घेतलेली आहे. त्यानंतर त्यासाठी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे. कोणत्याही ब्रँडचा साबुदाणा वापरलात तरीसुद्धा चालेल. 1 किलो भगरसाठी पाव किलो साबुदाणा अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. 4:1 या प्रमाणामध्ये भगर आणि साबुदाणा घ्यायचा. हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. चांगलं बारीक झाल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचा. वरती राहिलेला जो चाळ आहे तो पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून पुन्हा चाळून घ्यायचा. ही प्रोसिजर 2 ते 3 वेळा रिपीट केली तर भगर आणि साबुदाण्याचं छान असं बारीक एकदम पीठ तुम्हाला मिळून जातं. भगर आणि साबुदाणा गिरणीतून मस्त असं बारीक दळून आणलेलं आहे. जिथे तुम्हाला खात्री आहे की तिथे फक्त उपवासाचे पदार्थच गिरणीमध्ये दळले जातात त्याच गिरणीमध्ये भगर आणि साबुदाणा दळण्यासाठी द्या. नंतर या पिठाचा वापर करून तुम्ही उपवासाचे आप्पे, डोसे, ढोकळा, थालीपीठ, उपवासाचे पराठे सुद्धा बनवू शकता. थालीपीठाची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे. नक्की बघा. आवडली तर लाईक